नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, म्हणजे 26 तारखेलाच कॅपराऊंड चौथ्यासाठी ज्या काही वॅकन्सीज आहे, अजूनही काही कॉलेजेसमध्ये वॅकन्सीज शिल्लक आहे. त्यातलं तुम्ही जर थंबनेल बघितलं असाल तर COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुण्यातलं, ओके, महाराष्ट्रातलं पहिल्या नंबरच्या या कॉलेजेसमध्ये अजूनही 90 सीट्स बाकी आहे. ठीक आहे, मोठा आकडा आहे. ओके, म्हणजे COP सारख्या कॉलेजमध्ये जर 90 सीट्स असेल तर तुमच्याकडे अजूनही तो चान्स शिल्लक आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, जसं की बघा, ओके, बघा COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. तर समजा तुम्ही पहिली ब्रांच, आय थिंक वर, एक मिनिट जस्ट स्क्रोल डाऊन करू द्या मला, सिव्हिलची राहणार. ठीक आहे, सिव्हिलची. ठीक, आणि ही जी काही PDF आहे आपण कुठून नाही घेतली, महाराष्ट्र CETच्या, ओके, ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही इथे बघू शकता, प्रोव्हिजनल वॅकन्सी फॉर द कॅपराऊंड 4. ठीक आहे, इथनं आपण तो सगळा अभ्यास करून आलो. तर तुम्ही बघू शकता की सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अजूनही 4, ओके, आफ्टर दॅट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 30, ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 13. या सगळ्या जागा मी ॲड्स केलेल्या आहे, येत्या लक्षात. ओके, या सगळ्या जागांची समजा जर तुम्ही बेरीज केली तर टोटल तुमच्याकडे अद्यापही 90 सीट्स बाकी आहे. ठीक आहे, खूप मोठा आकडा आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, जसं की आपण स्टेप बाय स्टेप सिव्हिल इंजिनिअरिंगपासून सुरू करूया. जसं की बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अजूनही 4 सीट्स तिथं अवेलेबल आहे. त्यातल्या 3 सीट्स आपल्याला महाराष्ट्र सिटी म्हणजे कॅपराऊंड CET थ्रू भरायच्या आणि एक JEE थ्रू भरायचे, काही हरकत नाही. ओके, आता मग इथे बघा कुठे अवेलेबल आहे, जसं बघा ST कॅटेगरीमध्ये जनरलसाठी आहे. ओके, आपण कॅटेगरी पहिले सर्वप्रथम आपल्याला काय शोधायचं, तुमची कॅटेगरी काय ओके, कॅटेगरी काय. आफ्टर दॅट बघा NTD मधून लेडीज साठी एक शिल्लक दिसते आपल्याला, या झाल्या 2. ठीक आहे, या झाल्या 2. आफ्टर दॅट डिफेन्स ओपन साठी एक सीट दिसते. म्हणजे 3 कॅटेगरीचे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी लागू शकतात. ठीक आहे, ओपन तो डिफेन्स पाहिजे, SC काय पाहिजे, SC नाही पाहिजे, सॉरी, ST मधनं तो जनरल मधनं फॉर्म भरायला पाहिजे, आणि आफ्टर दॅट या 2, ओके, आणि डिफेन्स. मग असे 3 कॅटेगरी झाल्या. मग तुम्हाला काय चेक करायचं आहे, ओके, याचा कट ऑफ चेक करायचा आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा बघा इंजिनिअरिंग कॅपराऊंड तिसऱ्यासाठीचा कट ऑफ होता. ठीक आहे, आता या अगोदर 4 राऊंड्स नव्हते, त्याच्यामुळे चौथ्या राऊंडचा आपल्याला काही इथं कट ऑफ नाही पाहिजे, परंतु तिसऱ्या राऊंडचा लास्ट इयरचा जर कट ऑफ बघितला तर तो काय ग्रॅज्युअली जो काही चेंजेस राहणार एकदम 0.3 0.2 मध्ये. ओके, आता बघा ही सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच आहे, जसं की तिथं आपण पाहिलं इथं जनरल ओपनसाठी आहे, डिफेन्ससाठी नाही आहे. ओके, म्हणजे डिफेन्ससाठी थोडाफार कमीच राहणार. आफ्टर दॅट ST साठी होता, LST साठी. ओके, तर बघा जो काही कट ऑफ आहे तो किती गेलेला आहे, 67 गेलेला आहे, याचं लक्षात. ओके, आता हा जो LST आहे, L म्हणजे काय, लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ठीक आहे, आता मग तो विद्यार्थी ST मधला, ओके, स्टेट लेवलचा लिंग्विस्टिक मायनॉरिटी, त्याला जर एवढे पर्सेंटेज राहिलं तो 101% तिथे लागण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी चेक करायच्या. हे झालं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. आफ्टर दॅट बघा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी बघा, महाराष्ट्र म्हणजे जो काय MS महाराष्ट्र स्टेटचा कोटा आहे तो काय 7 आहे. म्हणजे 7 विद्यार्थी या महाराष्ट्र CET थ्रू लागू शकतात. ओके, मग कोणत्या कॅटेगरीसाठी आहे या सगळ्या गोष्टी इथं बघायला. जसं की बघा ओपन जनरलसाठी 5 सीट्स आहे. आफ्टर दॅट OBC जनरलसाठी 1 सीट आहे. ओके, अशा टोटल 7 सीट्स आहे. मग तुम्हाला कट ऑफ मध्ये कम्प्युटर सायन्स बघा, रोबोटिक अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, इलेक्ट्रिकलचा आहे, मे बी कम्प्युटरच्या सेकंड मध्येच भरले असणार, म्हणून तिसऱ्यामध्ये काही तुम्हाला जागा दाखवत नाही. इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल, मॅन्युफॅक्चरिंगसाठी आहे, मेटलर्जिकल. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप नाही, वेगळं कॉलेज आहे. ओके, मे बी म्हणजे लास्ट इयरला असं झालं असणार की तिसऱ्या राऊंड पर्यंत CUPच्या कम्प्युटर सायन्सच्या जागाच उरला नाही, म्हणून तो इथे तुम्हाला कट ऑफ शो नाही करताय. ठीक आहे, असंही होतं बरं. ठीक आहे, आपण नेक्स्ट ब्रांच बघूया, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघूया. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी अद्यापही तुमच्याकडे 13 जागा आहेत, त्यातला 7 जागा म्हणजे आपल्याकडे अवेलेबल आहे. या 6 जागा ऑल इंडिया म्हणजे जो JEE मेन्स थ्रू वगैरे लागतो त्याच्यासाठी आहे. तर तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी जनरल ओपनमध्ये जनरलसाठी 3 आणि लेडीजसाठी 2. आफ्टर दॅट SC साठी जनरलसाठी 1 दिसते मला. ओके, आफ्टर दॅट नाही आहे. ठीक आहे, मग आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या कट ऑफमध्ये शोधायचं आहे. मला दिसलं होतं ना, रोबोटिक्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघा, जनरल ओपनसाठी किती पर्सेंट आला, म्हणजे एवढे जर पर्सेंटाईल असेल तरच आपण तिथे जागा टाकायची आहे की नाही. समजा तुम्हाला
ग्रॅज्युअली डिक्रीज किंवा म्हणजे थोडाफार चेंज पाहिजे. जसं 99.48 आहे, 99.30, 99.28 असे विद्यार्थी इथे लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला 92% आहे, नॉट पॉसिबल, सोडून द्या. हे लक्षात. अशा जर तुम्ही गोष्टी स्टेप बाय स्टेप जर या कॉलेजच्या चेक केला तर 101%. बघा ENTC साठी 23 जागा आहे, हे लक्षात. ओके, त्यातला 7 जागा CET साठी. जनरलसाठी बघा, जनरल ओपन ओपन जनरल आणि लेडीजसाठी दोन्हीसाठी अवेलेबल सीट्स दिसते. आफ्टर दॅट PWD आणि कोणती कॅटेगरी SCBC साठी. बस असं बघायचं. नेक्स्ट आपल्याला कडा बघायचा आहे ENTC. इलेक्ट्रिकल झाला, हा ENTC ओपनसाठी. ओके, एवढे पर्सेंटाईल पाहिजे. SCBC तुम्हाला कुठे दिसते का? नाही आहे, म्हणजे SCBC ची सीट गेली असणार. याच्या लक्षात. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय, 2 गोष्टी क्रॉस व्हेरीफाय करायचं आपल्याला, वॅकन्सी 4th राऊंडसाठी आणि 3rd राऊंडसाठी. आता ऑफिशियली 4th राऊंडसाठी आपल्याला लास्ट इयरचा आपल्याकडे डाटा नाही, तर आपण 3rd राऊंडमधनं या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. ठीक आहे. अशा जर गोष्टी तुम्ही चेक केल्या तर 101% तुमचा तिथं चान्स बसतो. याच्या लक्षात. ओके, स्टेप बाय स्टेप एक गोष्टी फॉलो करायच्या आणि क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं. ओके, 101%. बघा, जसं इथं मेकॅनिकलसाठी 4 आहे, मॅन्युफॅक्चरिंगसाठी 3, मेटलर्जिकलसाठी 3, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 7 आहे. ठीक आहे. आफ्टर द नेक्स्ट कॉलेज क्लिअर आहे. ठीक आहे. बघा, नुकताच म्हणजे 26 तारखेला आजच तुम्हाला हे 4थ्या कॅपराऊंडसाठी वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे. कॅपराऊंड 4थ्यासाठी असेच मी बरेचसे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. जसं की आता आपल्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण स्पेशली CUP कॉलेजमधल्या 90 सीटांबद्दल आपण डिस्कशन केलं. ओके, मग असे बाकी काही जे काही कॉलेजेस आहे याबद्दल डिस्कस करूया, किंवा पुण्यामधले कॉलेजेस किंवा मुंबईमधले. तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कशा प्रकारचा व्हिडिओ हवा आहे 4थ्या राऊंडसाठी, आपण तो बनवण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.